ट्रिक आहे म्हणजे दिशूला तर हे बघितलं तर कळेल तिला पण मी काय करते माहितीये का मला करायचं नसेल ना काम तर मी 2 दिवस असंच ठेवून देते आणि मग 2 दिवसांनी तिला ते बघून बघून कंटाळा येतो मग ती स्वतःच करते मग 2 दिवसांनी तिने नाही केलं तर मग मी करते. बरं तुम्ही आता ना इथे छान अशा तुमचं इतकं बॉन्डिंग मस्त झालंय आणि रूममेट्स आहात तुम्ही मालिकेमध्ये एकमेकींच्या. सो आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याची तुम्हाला दिस ऑर दॅट या ह्याच्यामध्ये उत्तरं द्यायची आहेत आणि काही त्यासंबंधी तुमच्याकडे काही किस्सा असेल किंवा काही अजून वेगळं उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही सांगू शकता. ठीक आहे सो पटापट उत्तरं द्यायची आहेत. रेडी आहात? ओके. मला सांगा खरं बोलणं की चांगल्यासाठी खोटं बोलणं? खरं बोलणं. खरं बोलणं. मला नाही चांगल्यासाठी खोटं बोलणं नाही आम्ही दोघी चांगल्यासाठी खोटं बोलण्यामध्ये त्या कॅटेगरीमध्ये मिक्स आहे तसं. मिक्स बॉर्डरवर उभी आहे जशी ती आता इथे उभी आहे. मी बॉर्डर आहे की मी खरंही बोलेन पण जर का मला माझा फायदा असेल तर डिप्लोमसी. माझं नाही पण आपल्याला इन जनरल कोणाला त्रास असेल तर खोटं बोललेलं बरं असं एक होऊ शकतं. हा म्हणजे कशाला उगाच भसडक क्रिएट करणं आहे ना भसड वेळेत येणं की जुगाड करून नंतर लेट येणार? रोज कोण नाही बघ 5 मुली आहेत तर रोज कोण ना कोणाचं ट्रॅफिक असतं लांबून येतात लोक. ट्रॅफिक असतं यार मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे हॉरिबल आहे. ही एकटीच बडबडते आता जाणवते का तुम्ही तुमचं हसताय? नाही मी म्हणते की म्हणजे माझं उत्तर वेळेत येणं. ऍक्च्युली ही एकटी वेळेत म्हणजे पोचते ती आम्ही पोचत नाही आमचा प्रॉब्लेम म्हणजे ते देव कदाचित आमच्या फेवर मध्ये नसेल तिच्या असेल कारण ती सतत देवाचं करत असते. हा सो आम्ही वाचवतात तिला आम्हाला कदाचित नाहीये फेवर. घरचं जेवण का कंटाळा म्हणून चल 2 मिनिटात मॅगी बनवू अशा प्रकारे? आमच्याकडे मी म्हणजे मगाशी पण बोलले की आमच्याकडे पंचपक्वान्न असतं लंचला 5 वेगवेगळ्या भाज्या जेवताना. आणि मी बऱ्याचदा डबा आणत नाही पण मला असं कधीच वाटत नाही की मी आज डबा आणला नाही कारण एक अख्खा प्लेट तयार होतं सगळ्यांनी देऊन. हो बरं. स्वतः कपडे धुणं की आळस करून दुसऱ्यात ढकलणं? त्यापेक्षा वॉशिंग मशीनचा ऑप्शन कसा वाटतो? पण काही काय असतात ना असं की जे नाही देत मशीन मध्ये टाकतात. स्वतः कपडे. हो नाही मी मशीन किंवा दुसऱ्यांना देईन. मी पण वॉशिंग मशीन. मी धुवेन स्वतःचे कपडे. नाही, मला जर आई चुकून म्हणाली की तुला दमलीस का ग धुवू का तर मी दमले नसेल तरी हो म्हणेन. सो हा कपडे धुणं नाही भांडी घासायला दे. बरं ओके. आज मी पार्टी देते असं म्हणून बिल भरणं का TTMM? मला चालेल दोन्ही. ही सारखीच आम्हाला असंच काहीतरी कॅडबरीज आणली. 70% TTMM 30% आज मी पार्टी देते. नाही आणि इफ द ग्रुप इज दिस पार्टी देणं. हा ओके. पसारा वेळेत आवरणं की आळस करून त्या पसाऱ्यामध्येच राहणं? आवरणं. वेळेत आवड पुन्हा माझं मिक्सच आहे. मी पुन्हा मला बॉर्डरला उभं करू नका तुझे प्रश्न पण असेल. तू अगं नाही माझं असं असतं की मूडवर आहे. हा असं दमले असेल तर पसारा आणि नाही तर मग आवरीन असं. पण मला आईच्या धुतलेल्या कपड्यांमध्ये जो लोळायला खूप आवडतं. हो जेन्युअनली मी ते पसरते बेडवर आणि मी त्याच्यात अशी डोकं घुसत माहित नाही का ऐकताला एक कम्फर्टचा वास, माया असते ना. काहीतरी. हो बरं. कपडे विचारून घेणं रूममेटचे आपल्या मैत्रिणीचे की जो तेरा है वो मेरा है असं म्हणून ढापणं सरळ? हो धापणं. विचारून घेईन मी पण विचारून घे. हा मी पण नाही मी चोरी कदाचित परत पण नाही किंवा करणार. मी परत आल्यावर सांगेन की मी घेतलं होतं. म्हणजे मी माझ्या बहिणीच्या बाबतीत करते. हो मी माझ्या बहिणीच्या बाबतीत करते कारण आमच्यात फार कमी अंतर आहे. मला भाऊ आहे त्याच्यामुळे मी कायम घरात भावाचेच कपडे घातलेले आहेत आणि आता नवऱ्याचे घालते. सो भावाच्या बाहेरून दरवाजा उघडला तू हे घेऊन घालून गेली होतीस हे मी शोधत होतो म्हणजेच नाव विचारून घेणार ना. पण ते भाऊ वेगळं रूममेट्स रूममेटच झालं नाही. हॅव दॅट फिलिंग अबाउट रूममेट्स. पण भावाचे कपडे लहानपणापासून भावाचे कपडे घालत आले आणि आता नवऱ्याचे वापरते. ॲज सिम्पल एज दॅट. घरी आलेल्या पाहुण्याला कटवण्यासाठी मला तोंडावरती टॉन्ट मारणं की रूममेट बरोबर साईन लँग्वेज मध्ये बोलणं? साईन लँग्वेज. साईन लँग्वेज.
टॉन्ट एवढे वाईट नाही. मला हिच्या टॉन्ट मारणं भाई, त्याच्यात जी मजा आहे ना, त्याच्यात जी मजा आहे ना, त्याच्यात ती कशातच नाही. म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या माणसाचा उतरलेला चेहरा बघण्यात मला जेवढं सुख मिळतं तेवढं कशातच नाही मिळत. सेडिस्टरी. तरी पण तेव्हा सुचतं तिला, आपल्याला सुचत नाही. बिंदास मैत्रीण की पॉझिटिव्ह मैत्रीण? पॉझिटिव्ह मैत्रीण. Possessive मैत्रीण. Possessive. हो. समृद्धी केळकर. हो. ईशा डे, मला खूप राग येतो तिथे वेगळ्या मैत्रिणीबरोबर स्टोरी बघितली. समृद्धी आणि भूमीच्या दुसऱ्या कोणाबरोबर असले मला खूप राग येतो. माझं ऍक्च्युली मी उत्तर दिलंय पॉझिटिव्ह, पण मी तशी नसते पॉझिटिव्ह, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे मी खूप ऍक्सेप्टन्स वाली मुलगी आहे. त्यामुळे नाही. जर मला माहिती आहे की त्या माझ्या मैत्री, फॉर एक्झाम्पल निशा जी म्हणजे रूममेट पण आहे आणि माझी खरंच खूप जवळची मैत्रीण आहे, तिची 10 मैत्रिणी अजून झाल्या ना तरी मला माहिती आहे बाई रडत रडत माझ्याच घरी येणार आहे. त्यामुळे ह्याचा कॉन्फिडन्स आहे, पण तरी मला नाही आवडणार समृद्धी आणि भूमिजाने कोणाकडे गेलेलं. वॉर्निंग पॉझिटिव्ह आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट माझ्या या शाळेतल्या 2 मैत्रिणी आहेत, फाल्गुनी आणि अस्मिता, आणि आम्ही लहानाच्या मोठ्या एकत्र झालोय. आणि मला त्यांना इन्स्टा स्टोरी मध्ये बघितलं ना दुसऱ्यांच्या तरी राग येतो. आज माझी चिडचिड होते. आणि आम्ही आमच्या ग्रुपवर आम्ही फक्त आमची अस्मिता म्हणून जी आहे आमच्यातली, आमच्याच शाळेतली आणखीन एक मुलगी आहे जी तिची चांगली मैत्रीण आहे, जे आम्हाला अजिबात आवडत नाही. आणि आम्ही फक्त दोघी जणी बॅक बिचिंग करण्यासाठी तिच्या बरोबरचे फोटो इन्स्टावरती टाकून तिला छळत असतो. सो पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे माझी लहानपणापासूनच एक मैत्रीण आहे जी गेले 30-32 वर्ष एकत्र आहोत आम्ही. हो, त्यामुळे मी खूपच पॉझिटिव्ह आहे. आणि मी आधीही सांगितलं मी खूप पॉझिटिव्ह आहे त्या बाबतीत. आणि 4-5 लोक आहेत आयुष्यात ज्यांच्या बाबत मी खूप पॉझिटिव्ह आहे. ओके. स्वतःची कामं स्वतः वेळेत करणं की हातपाय दुखतायत, काहीतरी होत आहे असं काहीतरी थाप मारून ती दुसऱ्यात दुसऱ्यांवर ढकललं आरामात. मी तर ढकलतेच. मी माझा प्रॉब्लेम जो आहे मी दुसऱ्यांवर पण ढकलणार. अगं माझ्या बहिणीचं आता लग्न आहे, ती तिच्या शॉपिंग सोबत माझी पण शॉपिंग करते. इतकं मी आळस करून ढकलून देते. दुल्हन तुझ्यासाठी शॉपिंग करते. माझी हो दुल्हन मेरे लिए शॉपिंग कर रही है. अरे उसका काम ही है वो. भाई तू क्यों करे. असं असतं आमच्या आयुष्यात. नाही स्वतःच सामने करून टाका आणि संपा विषय, असं माझं होतं. आईकडे असताना चालत होतं सगळं की ठीक आहे, आता नाही, आता मग परत माहितीये की बाईच्या जीवावर नाही, आपल्यालाच करायला, त्यापेक्षा वेळेतच करूया. माझी एक ट्रिक आहे, म्हणजे निशूला तर हे बघितलं तर कळेल तिला, पण मी काय करते माहितीये का, मला करायचं नसेल ना काम तर मी 2 दिवस असंच ठेवून देते. आणि मग 2 दिवसांनी तिला ते बघून बघून कंटाळा येतो, मग ती स्वतःच करते. मग 2 दिवसांनी तिने नाही केलं तर मग मी करते. स्ट्रॅटेजी चांगली आहे. निशाणी ऐकून पण घे. आमच्या घरात उलट आहे. मी जर तसा पसारा ठेवला तर तो पसारा अजून वाढतो आणि माझा नवरा बोलतो चिल मार, मी पण मारतो तू पण मार. आय नो खरंय. खरंय. आता हे बघितलं ही स्ट्रॅटेजी वापरेल. पण निशाणी भोळी आहे तरी पण ती करेल. माझा तेवढा विश्वास बसला होता तिच्यावर. आणि मी तर निशाणी बरोबर काम केलंय, सो निशाणी अगदीच करेल, कारण शी इज गॉट सर्टन काइंड ऑफ ओसीडीज निशाणी. त्याच्यामुळे ते असे ओसीडीचे खूप प्रॉब्लेम ज्याला तिच्या ओसीडीज नाही माहित, पण ती करू शकते. तिच्या भोळ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतं की ती बिचारी करेल. आणि ही हरामी आहे. हे काय यार. येस. सो इथे हा गेम संपलेला आहे आणि तुम्ही मस्त उत्तरं दिलीत, मला खूप मजा आली. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.